कोण बोलला होता की कोकणात मुंबईचा राजा नाही? चला दाखवतंय. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना म्हटलं जरा ना कामांना सुट्टी असल्या कारण ना माझे मित्रांनी यशनी म्हणूक लागलो की म्हणता जाऊया आज म्हणता गणपती शाळेत. तर म्हटलं जाऊया. मग ह्यांच्या घरी गेल्याने नंतर का हे काय उठायला नव्हते खुर्चीवरनं आणि नंतर का इलो जो मोठो मारणाचा जो पाऊस आणि नंतर का मग यश पण म्हणूक लागलो की थांब म्हणता जरा जाऊया म्हणता जरा पाऊस जाऊन दे म्हटलं जरा ह्याचो म्हटलं शूट घेऊया. हो बघा यांनी सकाळी सकाळी उठलो आणि यांनी चड्डी पण घातला नव्हती. तसं आम्ही म्हणजे लहानपणी आम्ही पण होता, आम्ही पण असेच फिरो. पाऊस काय जाऊचे काय नाव घेत नव्हतं आणि हो आपलं पाईप पण अकडे मुतोक लागलो होतो. काय तुमका सांगणार, पावसाच्या दिवसात मुतोक लागतात पाईप पण. जसं आपलं पाऊस गेलो आणि नंतर का आम्ही निघाला होते डायरेक्ट गणपती शाळेला की नंतर का अर्ध्या वाटेत गेला आणि भावका देवीच्या मंदिराकडे ना करी होते म्हणजे अर्धा झालेला होता आणि आता ना मधीच ना काम ना थांबवलेला होता. त्या कारणानं आता काम ना चालू केलेलं असतं आणि आज ना पोरांची ना शनिवार असतं. तर आज ना बघा पोरांना जेवण बिन एकदम ना रेडी झालेले असत. म्हणजे ना तेव्हा ना आम्ही पण ह्या शाळेत ना जाम मजा यायची. म्हणजे काय तुमका सांगणार, ती शाळा असताना मराठी शाळा ती आता फक्त राहिले ते आठवणी, गेले ते दिवस. शाळेच्या पाठच्या बाजूकच आमची गणपती शाळा असा. नंतर का शाळेला येऊन बघतो दुसरं म्हणजे ना एकदम ना स्वर्गात इल्यासारखा वाटा होता. म्हणजे ना किती दिवस ना इलेलेच नाही आम्ही गणपती शाळेला म्हणजे तेव्हा ना आम्ही ना डेली येऊचे रात्रीचे दिवसाचे. आम्ही शाळेत असताना ना म्हणजे पहिले शाळेत वेळ जायनाच नाही, पहिले डायरेक्ट गणपती शाळेला येऊचे आम्ही तेव्हा लहान असताना. आणि आता ना जसे मोठे झाला ना तसे ना आमका ना टाइम भेटत नाही. आणि आज ना म्हटलं जरा सुट्टी भेटली होती, म्हटलं जरा आज येऊया गणपती शाळेला आणि आज जरा गणपती शाळेला लावणी असा वाटा होता ना म्हणजे घरी जायसारखाच वाटा नव्हता. म्हणजे असं वाटा होतं की डायरेक्ट हयच राहायचं म्हणजे गणपती बघित. आणि आमच्या गणपती शाळेला ना म्हणजे अशी ना रूम असत, म्हणजे जास्त अशी जागा नाही. त्या रूम मध्ये ना गणपती ठेवलेले असत आणि जे रंगवणारे आहेत ते वेगळ्या रूम मध्ये. आणि काय काय जण ना हात जोडण्याचा सोंड जोडण्याचा असं काय नाही काय ना ते अकडे खाली असत. आणि असे ना बहुतेक ना रूम असत आणि काय काय रूम मध्ये ना बारके गणपती असत आणि अकडे खाली असत ना ते अकडे मोठे गणपती असत. आणि आपल्या घरी गणपती बाप्पाक ना महिनो रावलेलो असा आणि असा वाटा होता की म्हणजे महिनोभर ना म्हणजे बघितच राहायचं गणपती बाप्पांका. पण म्हणजे कसं आता कामाचे दिवस असल्या कारण ना म्हणजे आता गणपतीच्या सीझन का ना कामाक जावचं लागतं. नंतर का ना म्हणजे आमच्याकडे ना असे कलाकार असतात की म्हणजे जे छोटे गणपती असतात ना ते रंगवणारे आणि मोठे गणपती असतात ना ते रंगवणारे वेगळे असतात. आणि आमच्या इकडे ना म्हणजे रूम पडलेले असतात, म्हणजे आमच्या इकडलेच असतात हे रंगवणारे सगळे. हे जे सगळे अकडे दिसतात ना म्हणजे हॉलमध्ये हे अजून ना रंगूचे असत. आणि तुम्ही ना शहराकडे ना मुंबईचा राजा बघितला असेल, तुम्ही कधी कोकणात बघितलास काय? नाही ना बघितलास, त्याला दाखवते. आणि हो बघा मुंबईचा राजा एकदम म्हणजे खतरनाक वाटा होतो. काय तुमका सांगणार, म्हणजे एकदम आपल्याकडे पण अशी कोकणात अशी मुंबई सारखी मूर्ती अकडे होऊ शकतात. असं काय आहे की शहराकडे जावं गणपतीची मूर्ती बघा, आमच्याकडे पण बघा कसली भारी भारी मूर्ती असतात ते कोकणात. हॉलमध्ये ना मोठे गणपती असतात, म्हणजे जे 2 3 जण असे मोठे गणपती रंगवतात. म्हणजे जी छोटी मूर्ती असते ना ती काय काय जण वेगळे रंगवतात आणि जी मोठी मूर्ती आहे ना ते काय काय जण वेगळे रंगवतात. कुर्ल्यावरचो पण गणपती असा, म्हणजे कुर्ल्यावरचो पण ना भारी वाटा आई एक विराचो हे मोठो गणपती असा. एकाना जरा सगळ्यांना जोडूचा असा, जे नवीन गणपती असतात ना इलेले ते तयार करूचे असतात.